तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आज आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते। कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे सबस्क्राइब करणं फार गरजेचं आहे। मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, अंबड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड तसेच कन्नड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। अतिवृष्टी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत पाहायला मिळू शकते। तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्यात मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। परंतु छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला फारसा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये आपल्याला भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते मध्यरात्रीपर्यंत। तसेच या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड, अहमदनगर, पुणे, खेड, जुन्नर या भागामध्ये आपल्याला अक्षरशः जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सातारा, वडूज, कराड, विटा, जत या भागांमध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तर कोकणपट्टीमध्ये जर हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला समावेश होतो। तसेच नाशिक, उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, मनमाड, मालेगाव, कन्नड, वैजापूर, येवला, कोपरगाव, निफाड, सिन्नर, त्रिंबक, इगतपुरी, वाडा या भागामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। अतिमुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळते, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो। तसेच जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।